आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे फोनद्वारे जोडले गेलेले। शिवाजी, अतिशय महत्त्वाची धक्कादायक बातमी आहे, नक्की काय घडतंय दिल्लीमध्ये? कोणाला ताब्यात घेतलंय का? गिरीश, एटीएसची टीम आहे ती घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। दिल्लीतील मेट्रो लाल किल्ला जो आहे त्याच्याजवळ जे मेट्रो स्टेशन आहे तिथे आता एक मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते। अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या स्फोटानंतर काही कारमध्ये आग सुद्धा लागल्याची माहिती आहे। हा मोठा जो स्फोट आहे एका कारमध्ये झाल्याची तुर्तास माहिती मिळते आहे। जे डीसीपी आहेत, दिल्ली डीसीपीचे जे काही लोक आहेत ती तिथे पोहोचलेले आहेत। वरिष्ठ पातळीवरचे जे अधिकारी आहेत दिल्लीतील ते तिकडे पोहोचलेले आहेत। एटीएसची टीम तिकडे पोहोचलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा गृह मंत्रालय अमित शहा यांच्याकडे आहे। त्यांनी हा सगळ्याचा आढावा घ्यायला तातडीने सुरुवात केलेली आहे। दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळावरती दाखल झाली आहे। अग्निशामक दलाची टीम सुद्धा घटनास्थळावरती दाखल झाली आहे। पोलिसांची टीम तिथे घटनास्थळावर दाखल झालेली आहे। आजूबाजूचा जो एरिया जो परिसर आहे तो खाली केलेला आहे, कारण हा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण परिसर पोलिसांनी कॉर्डिनेट केला आहे। या परिसरामध्ये कोणालाही आता एंट्री येण्याची बंदी करण्यात आली आहे। पण हा स्फोट नेमका कसा झाला? 6:45 हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। दिल्लीत सध्या खळबळ माजली आहे आणि हा स्फोट एवढा मोठा कसा होऊ शकतो, आपल्या यंत्रणा काय करत होता, हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो। शिवाजी, आणखी एक मुद्दा आहे, देशात मध्ये एटीएसनं कारवाई करून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेला आहे, काही स्फोटकं देखील जप्त केले, त्याचा आणि ह्या दिल्लीतल्या स्फोटाचा काही संबंध असू शकतो का? गिरीश, अजून या दोन्ही घटनांचा काही संबंध असल्याची माहिती तुर्तास आलेली नाही, परंतु काल आणि आज एक मोठं एक आरडीएक्स जे एक शस्त्र आहेत ती जप्त केली गेली होती। मोठे स्फोटक जी पदार्थ आहेत ती मोठी जप्त केली गेली होती आणि त्यातच आज दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ हा स्फोट होणं हा योगायोग आहे की या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे, याचा तपास करण्याची पोलिसांनी काम सुरू केलेलं आहे। एटीएसनी काम सुरू केलेलं आहे। एनआयएची टीम आहे ती सुद्धा या सगळ्याचा आढावा घेत आहे। या सगळ्या घटनेनंतर पोलीस अलर्टवर गेलेला आहे, परंतु लाल किल्ल्याच्या परिसरात एक मोठा स्फोट होणं ही एक मोठी घटना आहे। स्फोटानंतर जवळपास 3 गाड्यांना ही आग लागल्याचं आपल्याला कळतंय आणि या घटनेमध्ये कोण जखमी झालंय, अजून कोणाचा काही मृत्यू झालाय का याची माहिती अजून मिळालेली नाही। शिवाजी, हा दहशतवादी हल्ला आहे असं म्हणू शकतो का? तशी शक्यता आहे का? गिरीश, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अजून दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही की दहशतवादी हल्ला आहे का। मुळात हा स्फोट कसा झालेला आहे, याची कारणं काय आहे, याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलेलं आहे। पण एक मोठी बातमी म्हणावी लागेल, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हा मोठा स्फोट झालाय, जे एक मोठं घटना दिल्लीतील म्हणावी लागेल। या परिसरामध्ये एवढी वर्दळ सुरू असते, आजूबाजूला अनेक दिल्लीचे मोठे ऑफिसेस आहेत, या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो। अशा परिस्थितीमध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एवढा मोठा स्फोट होणं हा अनेक प्रश्न उपस्थित केला जातोय, परंतु दिल्लीतल्या या सगळ्या परिसरामध्ये आता खाली करायला घेतलेला आहे। या स्फोटानं 6:45 हा जो स्फोट आहे ही झाल्याची माहिती आहे आणि याच्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झालेत आणि हा स्फोट नेमका का झाला, याची कारणं काय आहेत याचा तपास सुरू झालाय। नक्की, आणि हा स्फोट नेमका कशाचा होता, त्याची कारणं काय ते स्पष्ट होईलच, मात्र गुप्तचर यंत्रणेला याची काय माहिती होती का? काय गृह मंत्रालयाचे काय वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत का? अधिक काय अपडेट समोर येत आहेत? हा मोठा प्रश्न आहे गिरीश, कारण गुप्तचर यंत्रणेंना जर ही सगळी माहिती होती ती ही घटना घडली नसती, म्हणजे याचाच अर्थ या सगळ्या घटनेबद्दल अनभिज्ञ होतं का गुप्तचर विभाग, हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण लाल किल्ला ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये। लाल किल्ल्यावरून आपण अनेक वेळा पंतप्रधानांचं भाषण होतं या परिसरामध्ये, हा परिसर तसाही खूप सेन्सिटिव्ह मानला जातो। इथे आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त हा मजबूत असतो। अशा परिस्थितीमध्ये लाल किल्ल्याच्या बाजूला अशा प्रकारचा स्फोट होणं हा खूप मोठा घटना मानावी लागेल आणि याच्यावरती आपल्या सुरक्षा यंत्रणेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह हे निर्माण होतंय का, हा प्रश्न आहे। कारण एवढी मोठी घटना होते आपल्याला माहिती नव्हतं का, आणि मुळात प्रश्न आहे की हा स्फोट नेमका का झालेला आहे, याची कारणं जर नंतर उघडकीस आली तर अनेक अंदाज बांधता येईल, परंतु या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। कारण 2 दिवसात आपण 2 मोठ्या गोष्टी बघतोय। आपण बघितलं की फरीदाबादमध्ये एका डॉक्टरला ताब्यात घेतलं होतं, त्याच्या घरातून AK-47 मिळालं। 2500च्या वर स्फोटक पदार्थ पोलिसांनी हरियाणातून आणि या सगळ्या 2 दिवसाच्या कारवाईमध्ये जप्त केलेली आहे। आणि अशा स्थिती भारतात असताना हा स्फोट एक महत्वाची घटना म्हणून पोलिस त्याच्याकडे बघतात।